उमा महाजन यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हा, बोला. भारतीय स्त्रियांचे प्रश्न अनेक आहेत, अपाय तरी खूपच आहेत. बरेच प्रमाणात स्त्रियांच्या जन्मालाच बंदी येतं. मुलगा मुलगी भेदभाव केलं जातं. पराया धन म्हणून शिक्षण जुजबी, प्रसंगी हुंडाबळी, सासूरवास, विभार्या प्रतिबंध कायदा असूनही नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध निमूटपणे सहन करणे, वृद्धापकाळी पुन्हा त्रिकोणी फॅमिलीमुळे मुलांकडून हेळसांड, ही जन्मल्यापासून शेवटपर्यंतचे इतके तिचे प्रश्न आहेत, अपाय आहेत. कायदे भरपूर आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीला कायदे भरपूर आहेत, पण अंमलबजावणी होताना बिलकुल दिसत नाही. अजूनही कायदे कठोर पाहिजे आणि अंमलबजावणी होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं मॅडम? स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, असं थोडक्यात त्यांनी भारतीय स्त्रियांचा अशा वेळेला मला प्रश्न मनात येतो, परदेशी स्त्री खरोखर सुखी आहे असं म्हणूया आपण परदेशात फिरायला जातो. बरोबर आहे. ते तिथे मी असं म्हणेन की परदेशी मुलींना जरा वेगळ्या प्रकाराने वाढवलेलं असतं आणि त्या जास्ती स्वतंत्र असतात. आपल्याकडे आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आपण मुलाला किंवा मुलीला असं शिक्षण देतो, नोकरीचं उत्तम मिळेल असं शिक्षण देतो, पण निर्णय क्षमता खूप कमी देतो आणि निर्णयाचं स्वातंत्र्य खूप कमी देतो. हे फार लहानपणापासून आपण त्याच्यावर हे संस्कार जे केलेले आहेत, या परिस्थितीला आपण पूर्ण समाज कुठेतरी कारणीभूत आहे असं माझं स्वतःचं स्ट्रॉंग मत आहे. कुटुंब आहेत, समाज आहे, शाळा आहेत. तुम्हाला त्या मुलांना लहान वयापासून निर्णय क्षमता देणं आणि त्यांनी त्यांचे निर्णय घेणं आणि ते पुढे नेणं हे फार महत्त्वाचं आहे. आज बघायला गेलं तर जवळजवळ सांगितलं तर 15 कायदे स्त्रियांच्या हक्कासंबंधी आहेत. कायदे असून उपयोग नाहीये, ती कायदाची मदत घेण्याची मानसिकता, धाडस तेही पाहिजेच आहे ना. तडीला नेणं हाही त्याच्यातला भाग आहेच. मग केवळ कायदे कमी पडतात असं म्हणणार का तुम्ही, किंवा कायद्यातले तुम्हाला उतारे कमी पडतात असं म्हणणार का तुम्ही? आता तुम्ही घरात जर तुमच्या शेजारी मारहाण होत असली तर तुम्ही किती जण त्या माणसाचा हात धरता? मला खरंच प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही 498 आहे मानतो, 498 मध्ये जेव्हा मारहाण होते आणि त्याच्याबद्दल तक्रार होते, किती जण साक्षीला जातात पुढे? मग समाजाची त्यात काही जबाबदारी नाहीये का? आमचं काय नाही, ज्याचं त्याच्या घरातलं आहे त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. मग तुम्ही कायद्यावर फक्त कसं बोट ठेवू शकता किंवा यंत्रणेवर कसं बोट ठेवू शकणार? हा प्रश्न वेगळा काढू शकत नाही आपण. कायदा काय, समाज काय? कायदा कशासाठी असतो? समाजाचं व्यवस्थित सुसूत्रीकरण होऊन तो समाज पुढे जावा, व्यवस्थित त्यांचं कामकाज चालावं म्हणून कायदे असतात. त्याचा आयदर तुम्ही उपयोग करण्याचं नाकारता किंवा जर कोणी उपयोग करत असेल तर तुम्ही सहकार्य करत नाही आणि मग कायदे चुकीचे आहेत किंवा त्यांच्यातच त्रुटी आहेत हे मान्यच आहे आणि म्हणून त्याच्यासाठी बदल होतातही आहेत. पण आपण त्या कायद्याचा किती सजगतेने आणि सकारात्मक उपयोग करून घेतो हे आपल्याला थोडं आत्मपरीक्षण करायला हवं का, असा माझा सगळ्यांनाच प्रश्न. समाजाच्या एकंदरीत या सगळ्या व्यवहारातून किंवा आदर्श मूल्यांसाठी कायद्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला किती वाटतं? कारण तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे कायदा आकाशातून पडत नाही, बदलत्या ह्याच्यानुसार. तर हे किती लवकर, एखादीने जर काही तक्रार केली किंवा तिचं कुठे कोर्टाच्या ह्याच्यामध्ये तिला खेटे घालायला लागू नये, पटकन तिचं काम व्हावं, तिच्या बाजूने व्हावं आणि नंतर सुद्धा तिला कुठेतरी काय म्हणतो आपण संरक्षण मिळावं अशा दृष्टिकोनातून. नाहीतर तिच्या बाजूने कायदा लागला पण नंतर तिला संपवून टाकली, असं होता कामा नये. नाही, तसं होत नाही अशा अर्थाने की यंत्रणा थोडी कमी पडते, कारण आपली पॉप्युलेशन फार मोठी आहे आणि केसेस त्या प्रमाणात खूप मोठ्या असतात आणि त्या खूप वेळ चालणाऱ्या असतात आणि जे काय आपले जजेस आहेत ते त्यांच्या परीने बॅलन्स ठेवून निकाल द्यायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडेचं कामाचं प्रेशरही खूप असतं आणि त्याच्यातनं हे खेटे घालण्याचं प्रमाण होतं. पण मी इथे असंही म्हणेन की इथे खोट्या केसेस घातलेल्याही खूप असतात. त्यामुळे खऱ्या केसेस आणि खोट्या केसेसचं ताडमाड बघून आणि त्याच्यातनं त्याला प्राधान्य देणं हेही त्या जजचं काम असतं. त्यांचा जो मगाचा प्रश्न होता निर्दोष, तिथेच मला तिथेच यायचं आहे की जज पुढे जेव्हा केस येते ते जे काय पुरावे समोर आलेले असतात त्याच्या अनुषंगाने विचार होऊन जास्तीत जास्त बॅलन्स ठेवून ते द्यायचा प्रयत्न करतात, निकाल द्यायचा प्रयत्न करतात. अशा वेळेला ते पुरावे त्यांच्या पुढे येण्यासाठी आपल्यालाही काहीतरी हालचाल करायला लागते. आपण बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला हालचाल काही करायची नाही, फक्तच तक्रारी करायची आहे.
मग पुरावे त्यामुळे कोणते? पुरावे, आता समजा तुम्हाला मेंटेनन्सची केस चालवायची, तर तो नवरा कुठे कामाला आहे, त्याचे काय पगार आहे, की परदेशातला असेल तर त्याचं एम्प्लॉयमेंट कार्ड आहे का, त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे, ह्या बेसिक गोष्टी सुद्धा खूप वेळेला नसतात. आता जज काही तुमच्या घरी येऊन हे पुरावे गोळा करणार नाहीये, हे तुम्हाला गोळा करून त्यांच्या पुढे न्यायचे आहेत. आणि म्हणूनच ह्या सगळ्या पुस्तकं लिहिण्याचा उद्देश तोच आहे की एज्युकेटिंग पीपल, यू आर एंटरिंग अ लिगल बॅटल. तर त्याच्यासाठी तुम्हाला तयारीनिशी उतरायचंय. मनात आलं बॅग घेऊन गेलं, मनात आलं केस टाकली, मनात आलं काहीतरी केलं, असं होऊन तुम्हाला मग रिलीफ मिळाला नाही की तुम्ही म्हणणार आहात की आम्हाला कायद्याने मदत केली नाहीये किंवा यंत्रणेनी मदत केली नाही. असं नसतं ते. तुम्ही विचार करून, म्हणून विवाह पूर्व जसं समुपदेशन आवश्यक आहे तसं डायव्होर्स पूर्व समुपदेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि डायव्होर्सच्या नंतरचं समुपदेशनही तितकंच महत्वाचं आहे. परत कमिंग बॅक टू तेच की मानसिकता बदलायला पाहिजे आणि त्याच्यासाठी समुपदेशन पाहिजे. आणि त्याची तुम्ही पूर्ण तयारीनिशी उतरा, मग तुम्हाला तुमचा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो. एक आपण फोन घेतोय. तुमचं म्हणणं चांगलं आहे की विश्वासावर सगळी दुनिया चालते, असंच आपण म्हटलं. घर चालतं, तर तो विश्वास किती आणि कुठे कसा ठेवावा